वरळी डोम इथे महिला कार्यकर्त्यांचा उत्साह दिसतोय आणि त्यांच्यासोबत बातचीत आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर यांनी केली आहे। पाहूयात या महिला कार्यकर्त्यांचं काय म्हणणं आहे। खरं तर मराठी संदर्भातला हा उत्सव साजरा करण्यासाठी अनेक लोक मुंबईमध्ये दाखल झालेली आहेत, या वरळीच्या डोममध्ये दाखल झालेली आहेत आणि आता आपण बघतोय की महिला शक्ती या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दाखल झालेली बघायला मिळते आहेत। या ठिकाणी महिला मोठ्या प्रमाणात दाखल झालेल्या आहेत। ताई, तुम्ही कुठून आला? बोरिवली। काय आज कितपत उत्सुकता आहे, कारण की ठाकरे ब्रँड एकत्र येणार म्हटलं तर खूप खूप उत्सुकता आहे। खूप रात्रभर झोपले नाही आम्ही इकडे यायचंय म्हणून। या म्हणतात रात्रभर झोपले नाहीत, पण गेल्या अनेक दिवसांपासून प्रत्येकाच्या मनामध्ये खरं तर हेच होतं की कधी हे दोन भाऊ एकत्र येतात आणि मराठीसाठी येतात, याचा खूप आनंद आहे। मराठी भाषेसाठी आहेत एकत्र, त्यासाठी खूप आनंद आहे, आनंदाची गोष्ट आहे। उत्सुकता आहे, कारण एकाच व्यासपीठावर या दोन नेत्यांना तुम्ही एकत्र बघणार। आता बघावं लागेल ना, आता बघायचंच आहे आपल्याला। ते काय सांगाल, कारण एकाच व्यासपीठावर खरं तर या दोनही नेत्यांना तुम्ही एकत्र बघणार? तो एक आनंद वेगळा आहे, पण आम्ही जे आलेलो आहोत ते आपल्या महाराष्ट्राचं हिंदुत्व जे जास्त महत्त्वाचं आहे त्याच्यासाठी आलो आहे, जल्लोष करायला की आम्ही हिंदू आहोत, हिंदी नाही। आणि आम्हालाही बरं वाटतंय, मराठी मुद्द्यावरती आम्ही एकत्र आलो आहे, येतो आहोत आणि खरंच खूप चांगलं वाटतंय। तर बघा कसं काय आता ते, कारण आम्हाला फक्त मराठी विषयावरच आम्ही इथे एकत्र आलेलो आहोत। हे ठाकरे बंधू काय बोलणार आहेत, काय नेमकी भूमिका आपली स्पष्ट करणार आहेत? कॅमेरा पर्सन नितीन वैदेही काणेकर, साम टीव्ही न्यूज, मुंबई। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।